तूळ राशीच्या जातकांनो, हा जून महिन्याचा शेवटचा आठवडा 20 जून ते 28 जून 2026 तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रहांची अशी काही चक्र फिरली आहेत की तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता सताड उघडणार आहेत. पण थांबा, या मोठ्या चमत्कारासोबत तुमच्या पाठीमागे एक अत्यंत धक्कादायक कट रचला जात आहे. तुमच्या जवळची एक व्यक्ती जिच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवता ती तुमच्या पाठीत खंबीर खुपसण्याच्या तयारीत आहे. कोण आहे ती व्यक्ती? तुमच्या आयुष्यात कोणता मोठा भूकंप येणार आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक यावर असे अमोघ उपाय सांगणार आहे जे तुमचे संपूर्ण आयुष्य संकटातून बाहेर काढतील. नमस्कार, तूळ राशीच्या जातकांना आणि तूळ राशीच्या सर्व व्यक्तींना. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या येणाऱ्या काळाचा आरसा आहे. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात ग्रहांची अशी युती खूप वर्षानंतर होत आहे. 20 जून ते 28 जून 2026 या कालावधीत तूळ राशीचे नशीब इतके प्रचंड चमकणार आहे की तुमचे शत्रूही तुमचे वैभव पाहून थक्क होतील. हा काळ तुमचे भाग्य पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल. ब्रह्मांडातून येणारे संकेत आणि ग्रहांची स्थिती काय सांगते याबद्दलचा एक न एक शब्द खरा ठरेल. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आजवर तुम्ही जे सोसलंय, जी अपमानाची विषारी फळं चाखली आहेत, त्या प्रत्येकाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. परंतु या यशाच्या शिखरावर पोहोचत असतानाच एका व्यक्तीचा खरा चेहरा समोर येणार आहे, जो पाहून तुम्हाला जीवनाचा सर्वात मोठा धक्का बसेल. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया. तूळ राशीचे मूळ स्वरूप, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांचे घातचक्र आणि या आठवड्याचा संपूर्ण महालेखाजोखा. तूळ राशीचे लोक कसे असतात? तूळ राशी ही राशीचक्रातील 7वी राशी असून याचे प्रतीक तराजू आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे, जो सौंदर्य, कला, प्रेम आणि विलासी जीवनाचा कारक आहे. न्यायाची आणि संतुलनाची आवड या राशीचे लोक उपजतच न्यायप्रिय असतात. कोणावरही अन्याय झालेला त्यांना सहन होत नाही. कोणत्याही वादात हे लोक दोन्ही बाजू ऐकून घेऊन अत्यंत निपक्ष निर्णय घेतात. तराजूप्रमाणे स्वतःच्या भावना आणि बुद्धी यामध्ये संतुलन राखण्यात हे पटाईत असतात. संमोहन करणारा स्वभाव आणि सौंदर्य शुक्राच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या व्यक्ती अत्यंत आकर्षक, देखण्या आणि सुसंस्कृत असतात. त्यांची बोलण्याची शैली इतकी गोड आणि मधाळ असते की समोरची व्यक्ती त्यांच्याकडे सहज आकर्षित होते. समाजात वावरताना स्वतःला कसे सादर करावे हे त्यांना उत्तम ठाऊक असते. वादविवादाचा तिटकारा. या लोकांना शांतता प्रिय असते. भांडण, तंटे, वाद विवाद यांपासून हे नेहमी 4 हात दूर राहणे पसंत करतात. घरात किंवा कामाच्या ठिकाणी शांतता टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा हे स्वतःहून तडजोड करतात किंवा माघार घेतात. निर्णय घेताना होणारी द्विधा मनस्थिती. तराजूचे 2 पारडे असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना यांच्या मनात नेहमी द्विधा सुरू असते. हे करू की ते करू या विचारात हे अनेकदा सुवर्णसंधी गमावून बसतात. अतिविचार करणे हा या राशीचा सर्वात मोठा उणेपणा आहे. तूळ राशीचे घातचक्र, ज्यापासून नेहमी सावध राहावे. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीसाठी काही गोष्टी घातक मानल्या जातात, ज्यांना घातचक्र म्हणतात. तूळ राशीच्या लोकांनी आपल्या आयुष्यात खालील गोष्टींबाबत अत्यंत सावध राहिले पाहिजे. घात महिना. वैशाख महिना तुमच्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देणारा ठरू शकतो. घात तिथी. शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी तिथीला महत्त्वाचे निर्णय टाळावेत. घात वार. गुरुवार हा दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा असू शकतो. या दिवशी कोणतीही मोठी गुंतवणूक करू नये. घात नक्षत्र. शततारका नक्षत्रांमध्ये नवीन कामाची सुरुवात करणे टाळावे. घात लग्न. धनु लग्न तुमच्यासाठी प्रतिकूल मानले जाते. त्या एका व्यक्तीपासून सावध राहा. आता आपण त्या मुद्द्याकडे वळणार आहोत जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवून टाकेल. तूळ राशीचे लोक मनाने अत्यंत साधे आणि निष्पाप असतात. कोणी गोड बोललं की हे लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पण हे ऐकून धक्का बसेल. तुमच्याच मित्रपरिवारात, नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्यासमोर
तुमचा उदो उदो करते, पण पाठीमागे तुमच्या नशाची वाट पाहत असते. ती व्यक्ती कशी ओळखायची? ती व्यक्ती तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या सुखात अति उत्साहात दाखवणे, पण तुमच्या प्रगतीची बातमी ऐकताना तिच्या डोळ्यात एक क्षणभराचा मत्सर दिसून येतो. ही व्यक्ती तुमच्या घराच्या किंवा कामाच्या गुप्त गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असते. 20 जून ते 28 जून या काळात ही व्यक्ती तुम्हाला एखाद्या मोठ्या आर्थिक व्यवहारात अडकवण्याचा किंवा तुमच्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्यक्तीच्या सांगण्यावरून कोठेही सह्या करू नका आणि पैशाची देवाणघेवाण करू नका. ही व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते, जी स्वतःला तुमची हितचिंतक म्हणवून घेते. या एका व्यक्तीने ओळखून तिच्यापासून दूर राहा, नाहीतर नशिबाची सुवर्ण काळातही तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. जूनचा शेवटचा आठवडा म्हणजेच 20 ते 28 जून ग्रहांची चाल काय सांगते? या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्य, बुद्धीचा कारक बुध आणि नशिबाचा कारक गुरु यांची स्थिती तूळ राशीसाठी अत्यंत बलवान बनत आहे. तुमच्या राशीच्या भाग्यस्थानात किंवा लाभस्थानात ग्रहांची ही महायुती तुमच्या जीवनात खालील मोठे बदल घडवून आणणार आहे. आर्थिक समृद्धी आणि अचानक धनलाभ. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून रखडलेले तुमचे पैसे या आठवड्यात अचानक परत मिळतील. जर तुम्ही कोठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून मोठा परतावा मिळेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत खुले होतील. ज्यांना वाटत होती की तुम्ही संपलात त्यांना तुमच्या तिजोरीची चावी उत्तर देईल. नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला जाईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर खूप खुश राहतील आणि पदोन्नतीची दाट शक्यता आहे. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन मोठे करार तुमच्या हातात येतील. कौटुंबिक आनंद आणि प्रेमसंबंध, घरातील जुने वाद क्लेश संपतील आणि सुसंवाद निर्माण होईल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या विवाहाच्या चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकतील. नशिबाचे टाळे उघडणाऱ्या किल्ल्या. व्हिडिओच्या सुरुवातीला मी प्रॉमिस केल्याप्रमाणे आता वेळ आली आहे अशा उपायाची, जे तुमचे हे चमकणारे भाग्य कायम राखतील आणि त्या कपटी व्यक्तींच्या वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करतील. काळ्या धाग्याचा उपाय. मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाचे सिंदूर एका काळ्या धाग्याला लावा आणि तो धागा तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावर किंवा गळ्यात बांधा. यामुळे वाईट नजर आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूंपासून तुमचे नुकसान होईल. दुर्गेची उपासना. दररोज संध्याकाळी सकाळी ओम दुर्गाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. शुक्र ग्रहांचा मंत्र. तुमची राशी शुक्राची असल्याने दर शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे म्हणजेच साखर, तांदूळ, दूध दान करा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती कधीच खालावणार नाही. गुपित पाळा. 20 ते 28 जून दरम्यान तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी किंवा तुमचे आगामी प्लॅन्स कोणाशीही, अगदी जवळच्या मित्राशीही शेअर करू नका. काम होईपर्यंत शांत राहणे हाच तुमचा सर्वात मोठा उपाय आहे. लक्षात ठेवा, हा काळ तुमचा आहे. ग्रहांची साथ तुम्हाला आहे. फक्त डोळे उघडे ठेवा, योग्य व्यक्तीची पारख करा आणि यशाच्या शिखराकडे पाऊल टाका. शेवट चांगला करून हा जून महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार मिटून सुखाचा नवा सूर्य घेऊन येत आहे. यात तीळ मात्र शंका नाही. तुम्ही आजवर जे काही सहन केले आहे त्या प्रत्येक अश्रूंची किंमत तुम्हाला आनंदाच्या स्वरूपाने परत मिळणार आहे. शेवटी निसर्गाचा आणि कर्माचा एक नियम आहे. जो प्रामाणिक राहतो त्याचा विजय निश्चित असतो. शेवटचा सुवर्ण संदेश आणि आशीर्वाद. तूळ राशीच्या जातकांनो, त्या कपटी व्यक्तीच्या सावलीला स्वतःवर पडू देऊ नका आणि मनात कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जा. कारण जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मांड आणि ग्रहांची शक्ती तुमच्या पाठीशी उभी असते तेव्हा जगातील कोणतीही वाईट ताकद तुमचे केसभरही नुकसान करू शकत नाही. हा आठवडा तुमच्यासाठी केवळ यशाचा काळ नाही तर तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण युगाची सुरुवात आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहील, घरात लक्ष्मीचे अखंड वास्तव्य होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. जुने दिवस विसरून जा आणि एका नव्या भव्य
आणि दिव्य भविष्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तेही विचारा. हा व्हिडिओ आपल्या तुला राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची राशी तूळ असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा जय हनुमान नक्की लिहा, जेणेकरून देवाची कृपा तुमच्यावर कायम राहील. तुमचे भविष्य उज्ज्वल असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.